नमस्कार, मी आशिष तांबे. नमस्कार, मी देवयानी तांबे. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल @फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना @फर्स्ट डे फर्स्ट शो करून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक मराठी फिल्मचा रिव्ह्यू, ज्याचं नाव आहे अग अग सूनबाई काय म्हणता सासूबाई. जनरली आपण पिक्चरचा ट्रेलर बघून किंवा पोस्टर बघून आपण पिक्चर बघायला जातो. तसंच हा पिक्चरचा ट्रेलर काही गमतीशीर किस्से बघितल्यावर आपल्याला कळतं की हा पिक्चर पूर्णपणे सासू सुनेच्या नात्यावर आधारित आहे. काही गमतीशीर किस्से याच्यात असतील, पण प्रत्यक्षात मात्र तसं नाही. सासू सुनेचं विळ्या भोपळ्याचं नातं ते मैत्रीपूर्ण प्रवास, हा जो पूर्ण प्रवास जेव्हा दाखवलाय तेव्हा दिग्दर्शकाने बरीच वळणं घेतलीत आणि धक्का तंत्र वापरलेलं आहे. म्हणजे ते धक्के आपल्याला अंगावर येतात. चित्रपटात प्रामुख्याने 4 कलाकार आहेत: राजन भिसे, नकुल घाणेकर, प्रार्थना बेहरे आणि निर्मती सावंत. 4ही कलाकार कसलेले आहेतच. राजन भिसे आणि नकुल घाणेकर यांच्या वाट्याला तशा कमी भूमिका, म्हणजे कमी लेंथची भूमिका आलेली आहे आणि त्यांनी आपल्या त्या व्यक्तिमत्वाने त्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे. नकुल घाणेकर बरेच वर्षांनी आपल्याला चित्रपटामध्ये दिसतात. ही एक चित्रपटाची नक्कीच जमेची बाजू असू शकते. निर्मितीताईंबद्दल माझ्या फेवरेट ऍक्ट्रेस आहेत. काय बोलणार त्यांना, म्हणजे अभिनय त्या करतायत असं कधीच वाटत नाही आणि त्यांनी साकारलेली सासूची भूमिका ही त्यांनी कम्प्लिटली ती जगली असं नक्कीच आपल्याला पडद्यावरती जाणवता येईल. विशेष कौतुक मी जर का करेन ह्या चित्रपटातल्या कलाकारांमध्ये, तर ते नक्कीच मी प्रार्थना बेहरे यांचं करेन. कारण प्रार्थना बेहरेंनी एक ग्लॅमरस हिरोईन ते ह्या चित्रपटातील एक परिपक्व ऍक्टर असं आपण म्हणू शकतो. हा चित्रपट पाहताना इथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा नक्कीच वाखाणण्याजोगासारखा आहे. कारण या भूमिकेला प्रार्थनांच्या अनेक कंगोरे आहेत. त्यांच्यावर अनेक प्रसंग येताना दाखवलेले आहेत. मग ते प्रोफेशनल लाईफ मधले असू दे, पर्सनल लाईफ मधले असू देत, त्यांचे त्या आई वडिलांबरोबरचे रिलेशन्स, सासू सासऱ्यांबरोबरचे रिलेशन्स, नवऱ्याबरोबरचे रिलेशन्स, प्रोफेशनल रिलेशन्स, ह्या सगळ्यामध्ये त्यांनी काही प्रसंगामध्ये कमालीचं काम केलेलं आहे. गाडीमध्ये एकट्या बसून जेव्हा त्या खिंचाळतात तो प्रसंग हा एकदम पीक आहे त्यांच्या ऍक्टिंगचा. सो प्रार्थना बेहरेंची ही आत्तापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीतली सगळ्यात बेस्ट भूमिका आहे असं मी नक्की म्हणेन. चित्रपटाच्या प्लस बाजूंकडे आपण येऊया. तर ह्याच्यामध्ये मला नक्कीच नमूद करायला असं आवडेल की चित्रपटामध्ये गाणी नव्याने लिहिली गेलेली नाहीयेत. मराठीला शब्द सामर्थ्य भरपूर आहे. मराठीमध्ये भावगीतं किंवा अल्बम सॉंग्स ही भरपूर आहेत आणि आधीच्या चित्रपटातली गाणीही आहेत. इथे शक्यतो भावगीतं किंवा अल्बम सॉंग्सचा वापर या चित्रपटामध्ये केलेला आहे. जी ऑलरेडी हिट झालेली गाणी आहेत, फक्त त्यांच्या साधी नव्याने दिलेल्या आहेत काही, आणि त्या अतिशय सुरेख दिलेल्या आहेत. अजिबात असं नाही की ती नवीन दिलेली चाल आहे की तुम्हाला तितकीच आवडते. 2 गोष्टी मला नमूद करायला आवडतील 2 गाण्यांचं. एक म्हणजे डावं मांडून मांडून मोडू नको, हे जेव्हा चित्रपटामध्ये येतं तो प्रसंग. त्याच पद्धतीने सुरेश भटांचं एक गीत आहे की आलो होतो हसत मी काही श्वासांसाठी फक्त गेले द्यायचे राहुनी. हे सुद्धा जेव्हा चित्रपटामध्ये येतं तेव्हाचा जो प्रसंग आहे तो, हे इतके या बेमालूम त्या चित्रपटामध्ये फिट केलेले आहेत की ह्यासाठी नक्कीच दिग्दर्शकाचं कौतुक करायला पाहिजे. या चित्रपटाचा जो मेन गाभा आहे की सासू सुनेचं मैत्रीपूर्ण जे नातं ते तिथपर्यंत नेऊन जे ठेवायचं होतं दिग्दर्शकाला, त्याच्यातच मेन जे दिग्दर्शकाने धक्कातंत्र वापरलं आहे ते धक्कातंत्र वापरण्याची, तेच दाखवण्याची गरज नव्हती. त्याच्याऐवजी वेगळ्या अँगलने चित्रपट पुढे नेता आला असता. दुसरं म्हणजे आपण काही जेव्हा टीझरमध्ये काही प्रसंग बघतो तेवढेच प्रसंग किंबहुना तितकेच प्रसंग तेवढेपर्यंतच खुलवले गेले आहेत. त्याच्या पुढे ते जास्त खुलवता आलेले नाहीयेत. जसं की मी इकडे सांगेन की निर्मितीताई जेव्हा हातात दगड घेऊन सुनेच्या बाजूने उभ्या आहेत असं दाखवलंय, तो प्रसंग तिथेच कट झालेला आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, युजली कोर्टाचे सीन्स जेव्हा वापरतात चित्रपटामध्ये त्याच्यामुळे रंजकता उलट वाढते. तर ते इथे थोडं मी म्हणेन त्यांना रंजकता खुलवण्याकरता त्याने तो वापरला गेलेला नाहीये कोर्टाचा सीन. तोही अगदी 1 मिनिटापुरताच तिथे दाखवलेला आहे. ओव्हरऑल एक वेगळा सासू सुनेचा चित्रपट असं आम्ही म्हणू. एक नॉर्मल कॉमेडी किंवा असं काही हा चित्रपट नाही. सासू सुनेचं वेगळं नातं दर्शवणारा हा चित्रपट आहे असं आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू शकू. आणि
फर्स्ट डे फर्स्ट शो कडून आम्ही ह्या चित्रपटाला देतो आहोत 2.5 म्हणजेच 2.5 स्टार्स. लवकरच तुमच्या समोर एका नवीन चित्रपटाचा रिव्ह्यू आम्ही घेऊन येऊच. त्याच्या आधी हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर तुम्ही नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा की ज्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतीलच आमच्या नवीन व्हिडिओचे. आणि तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. संक्रांतीचा सण आहे, खूप खूप एन्जॉय करा. नमस्ते. नमस्कार, धन्यवाद.